तर युरेकामध्ये मी Yes, sir. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. ओके. आज आपण वेगळ्या कॉम्पिटिशन घेऊन समोर येतोय. तर बहुतेक जणांनी ऐकलं पण नसेल की मॅथ कांगारू नावाचं एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्पर्धा घेतली जाते आणि ते 1ली ते 12चे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. ओके. तर जनरली एक अनुभव असा आहे बघा, तुम्ही पण काही जणांनी अनुभव बघितला असेल किंवा तुमचे जे सिनियर आहेत त्यांचे पण असं बघितलं असेल की जनरली काय असतं बघा, की आपण 10वी मध्ये बघतो काही मुलं काय करतात सांगा, 100 पैकी 100 मार्क्स मिळवतात. पण त्यांना जर वेगळ्या प्रकारचं क्वेश्चन दिला तर ते सोडवता येत नाही. कारण याचा प्रॉब्लेम काय बघा, तर मुलांना सवय झालेली असते की पुस्तकातले क्वेश्चन काय करता येतात त्यांना सोडवायला येतात. त्याच्यावर आधारित सिलेबसवर आधारित वेगळा क्वेश्चन विचारला तर तो त्यांना जमत नाही, कारण त्यांना सवय झालेली असते. हे क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनचं असं सोडवायचं आहे. त्यामुळे आउट ऑफ बॉक्स तुम्हाला काहीतरी वेगळं विचारलं सिलेबसवर आधारित तर डेफिनेटली काही मुलांना काय येत नाही, हेच नाही. त्यामुळे आपण बघतोय की 10वी मध्ये जे 100 पैकी 100 मार्क्स सायन्स मध्ये मिळवतात, मॅथ्स मध्ये मिळवतात, ते जेई सारख्या परीक्षेमध्ये टिकू शकत नाहीये. हा मुलांचा दोष नाहीये, पण त्यांची मानसिकता बनलेली असते की हा क्वेश्चन आहे, हे त्याचा आन्सर आहे असं सोडवायचं. त्यामुळे आपण त्यांना चान्स देत नसतो. तर अशी काही कॉम्पिटिशन आहेत ज्याच्यामध्ये जर आपण भाग घेतला तर डेफिनेटली आपली मानसिकता तशा प्रकारे डेव्हलप व्हायला मदत होते. उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगेल, आयोक्यम नावाचं कॉम्पिटिशन असतं. अतिशय टफ असतं. टफ म्हणण्यापेक्षा सिलेबसवर आधारितच असतं. पण मुलांना टफ का वाटतं, की मुलांना सवय झालेली आहे. क्वेश्चन आन्सर, हे क्वेश्चन हे त्याचा आन्सर. ओके. मग अशा प्रकारच्या जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घेतो ना, तेव्हा डेफिनेटली आपला त्याचा काय होतो सांगा, फायदा होतो. तर हे मॅथ्स कांगारू हे इंटरनॅशनल स्तरावर घेण्यात येणारे काय सांगा कॉम्पिटिशन आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत. तर जनरली हे 1ली पासून 12वी पर्यंत विद्यार्थी देऊ शकतात बघा. ओके. तर इथे मी सगळं लिहिलेलं आहे, प्रत्येकाला काय दिलंय वेगवेगळे त्याने नाव दिलेलं आहे. ओके. ज्युनियर, स्टुडंट 1 वगैरे सगळे. आणि जनरली हे आपले 1 2 3 4 5 6 ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुपला पहिली आणि दुसरीला सेम पेपर असतो, पण त्यांची चेकिंग म्हणजे मेरिट लावताना वेगवेगळ्या प्रकारे कन्सिडर केला आहे. तर पहिलीचं वेगळं लावलं जातं, दुसरीचं वेगळं लावलं जातं. ओके. तर हे आपले 6 ग्रुप असतात त्याच्यामध्ये. नंतर जनरली काय केलं जातं, तर गोल्ड मेडल कोणाला दिलं जातं, जर टॉप 5% मध्ये आहेत त्यांना गोल्ड मेडल मिळतं. पुढच्या 10% मध्ये आहेत त्यांना काय मिळतं, सिल्वर मेडल मिळतं. आणि पुढच्या 10% मध्ये आहेत त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळतं. आता ह्याची काय केलं जातं, तर सेकंड लेवलला सिलेक्शन कसं होतं, तर ज्यांना 95% किंवा अबोव मिळालेले आहे ते फायनल राऊंड साठी काय होतात, सिलेक्ट होतात. आणि जे काय करतात सांगा, फायनल राऊंड मध्ये 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवतात त्यांना गोल्ड मेडल मिळतं. परफेक्ट स्क्वेअर अवॉर्ड मिळतं. आणि इव्हन त्यांना 1000 रुपीज काय मिळतं सांगा, कॅश पण मिळतात. ओके. हे झालं अवॉर्ड बद्दल. आणि जनरली काय केलं जातं, काही काही युनिव्हर्सिटी म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये याला खूप डिमांड आहे. जर याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तर ते सुद्धा तिथे काय करतात, ऍडमिशन देताना कन्सिडर केलं जातं. तर इथे मी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे बघा. 1ली 2री साठी काय, 2री 3री, 3री 4थी साठी काय, 5वी 6वी साठी काय, हे दिलेलं आहे बघा. ओके. पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा जर ग्रुपवर कोण असतील तर त्यांना मी ग्रुपवर नक्की पाठवेन. ओके. हा जो आहे तो 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. ओके. दिसतोय सगळ्यांना, काय मोठं करायला पाहिजे, दिसतंय सगळ्यांना? हो सर. दिसतंय. ओके. तर परत एकदा बघून घ्या सिलेबस. हा 1ली 2री 3री 4थी 5वी 6वी साठी आहे. ओके. 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. ओके. तर जनरली काय असतं बघा, तर 1ली ते 4थी साठी आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतं 90 मिनिटाचा आपल्याला वेळ दिलेला असतो. ऑनलाईन असणाऱ्या एक्झाम किंवा जर एखादी स्कूल जर हे करत असेल तर स्कूलमध्ये सुद्धा ऑफलाईन आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. ओके. पण मिनिमम तिथे आपल्याला 25 ते 30 स्टुडंट असेल तर ते शक्य आहे. ओके. तर 24 क्वेश्चन असतात आणि त्याचे मार्किंग सिस्टीम तुम्हाला दिलेले आहेत बघा. इझी क्वेश्चन असेल तर 3 पॉईंट करेक्ट आन्सर साठी, मीडियम असेल तर 4 पॉईंट, हार्ड असेल तर त्याला 5 पॉईंट दिले जातात. ओके. आणि इथे दाखवलंय बघा. तर तुमचे काय होतात सांगा, 1 मार्क काय केला जातो,
जर चुकीचं आन्सर तुम्ही दिलं तर काय केलं तर कमी केल्या जातात. जसं जेई वगैरे अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात ना, तसं तुम्हाला काय घेतलं जातं त्याच्यावर मार्किंग सिस्टीम असते. ही काय झाली सांगा, 1ली ते 4थी साठी आली. 5वी ते 12वी साठी असते ती वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे तिथे जे क्वेश्चन असतात ते 30 असतात. तिथे मगाशी जे बघितले आपण 24 होते. इथे तुम्हाला काय असतं सांगा, एकूण 30 क्वेश्चन असतात. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला मार्किंग सिस्टीम तशीच आहे, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट आणि टोटल आपले कोर्स मार्क्स असतात ते 120 असतात. इथे सुद्धा चुकीचं झालं तर तुम्हाला एक मार्क्स काय केला तो कमी केला. ओके, तर साधारण मी तुम्हाला दाखवले बघा. तर जनरली आपण जो शाळेमध्ये मॅथ्स पेपर देतो तो सगळा फॉर्म्युलावर आधारित असतो. हा फॉर्म्युला वापरा आणि त्याचा आन्सर लिहा. पण इथे फॉर्म्युला नाही वापरायचा. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल, विचारपूर्वक काय करावं लागेल, क्वेश्चन पाठवावं, सोडवावं लागेल. आता पहिलीसाठी दिलाय बघा, एक क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा. कांगारू गोज अप 3 स्टेप, ईच टाइम द रॅबिट गोज डाऊन 2 स्टेप. म्हणजे काय करतो सांगा, कांगारू 3 स्टेप वर जातो, तेव्हा काय करतो जो रॅबिट आहे तो आपला काय करतो सांगा 2 स्टेप खाली उतरतो. तर ते एकमेकांना केव्हा भेटतील, हा काय झाला सांगा एक विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे. तर इथे कुठला फॉर्म्युला वगैरे आपण नाही वापरणार आहे. ओके, हा 1ली 2री साठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. नंतर 2री 3री साठी 3री 4थी साठी वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर बघा, मी काय सगळा तो सांगत नाही क्वेश्चन, पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, एक एक क्वेश्चन मी घेतलेला आहे सॅम्पल साठी. नंतर हा 4थी 5वी 6वी साठी आहे. म्हणजे तुम्हाला काय सिलेबस आहे त्याच्यावर आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्ही काय करावं, विचार करायला पाहिजे. नुसतं फॉर्म्युला वापरून वगैरे आपल्याला तिथे नाही सोडवता येणार. ओके, आणि जर एखाद्याचा समजा कन्सेप्ट क्लिअर असतील एखाद्या चॅप्टरचे, तर डेफिनेटली तो काय करू शकेल सांगा, ते उत्तर देऊ शकेल. ओके, हा झाला 5वी 6वी साठी क्वेश्चन आहे. हे आता जनरली आपल्याला जर बघितलं फ्रॅक्शन वगैरे काय विचारलं तर रेग्युलर शाळेमध्ये रेग्युलर क्वेश्चन असतात तेच विचारले जातात. पण इथे जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला विचार केला तर प्रॉब्लेम तो काय करता येईल, सॉल्व्ह येईल फ्रॅक्शन वर आधार. ओके, हा जनरली 7वी 8वी वर क्वेश्चन विचारला जातो. इथे सुद्धा हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा 9वी 10वी साठी. असा तुम्हाला कुठल्याही तुमच्या शालेय पुस्तकामध्ये दिसणार नाही. इव्हन तो खालचा जो ट्रायंगल आहे ना तो खूप खूप इंटरेस्टिंग आहे. तिथे जर तुम्ही विचारपूर्वक केला तर तो तुम्हाला सोडू शकणार. ओके, तर तिथे रेग्युलर आपले जसे क्वेश्चन असतात तसे नाहीये. हे काय झाले सांगा 9वी 10वी साठी आले. 11वी 12वी साठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले. ओके, तर हे झाले क्वेश्चन बद्दल. नंतर याची जी फी असते ना ती 500 रुपये आहे, एक्झाम फी. ओके, आणि त्याच्यामध्ये जीएसटी म्हणजे साधारण 18% आपल्याला ऍड करावं लागतं. म्हणजे याची जी फी असते ती 590 पर्यंत तुम्हाला जाऊ शकते. ओके, हे झालं काय झालं ना फी बद्दल झालं. आणि तिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 काय असतात, राऊंड असतात. पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्ही 95% पेक्षा जास्त मिळवलं तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये काय होतं, सिलेक्ट होऊ शकता. ओके, हे झालं थोडक्यात तुम्हाला कामगारबद्दल. ही परीक्षा का द्यायची ती पण मी तुम्हाला सांगितलंय. कारण मुलांना काय व्हायला पाहिजे, नुसते पुस्तकातले क्वेश्चन आणि आन्सर न सोडवता मुलांनी वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन त्यांना मिळाले तर त्यांचं काय होणार सांगा, ज्या वेगळ्या 11वी 12वी नंतर आपण ज्या परीक्षा देतो तिथे चांगल्या प्रकारे त्यांची तयारी होऊ शकेल. आणि इंटरनॅशनल लेवलला परीक्षा घेतल्या जाते. इव्हन USA, चायना इकडची पण मुलं त्याच्यामध्ये काय करत असतात, बसत असतात. ओके, आणि काय माहिती पाहिजे आता तुमचे क्वेश्चन विचारा. सर आता मी 10वीची एक्झाम दिली तर हे 10वीचं याच्यात रजिस्टर करायचं की 11वी 12वी? 10वीचं करावं लागेल. जनरली काय आहे बघा की त्याची परीक्षा असते ना ती 30 एप्रिल पर्यंत द्यायची आहे. पण मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, त्याने आपल्यासाठी 1-2 तारीख दिलेली आहे. 1-2 मेला आपण परीक्षा देऊ शकतो. आणि तुम्हाला 10वीचा अभ्यास तुझा झालेलाच आहे, त्याच्यावरच परीक्षा असणार आहे. फक्त क्वेश्चन असणार ते काय असणार सांगा, वेगळ्या प्रकारचे असणार. ओके सर, ओके सर. बोला. सर, हा, याचे बुक्स पण असतात का? बुक्स पण असतात, पण जनरली मी तर म्हणेन यावर्षी तुम्ही काय करा, एक अनुभव घेण्यासाठी द्या. पुढच्या वर्षी काय करा, चांगल्या प्रकारे, कारण आपल्याकडे 1 महिना आहे त्याच्यासाठी. यंदा तुम्ही 8वीची परीक्षा दिली असेल तर 8वीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बसावं लागेल. ओके, 1 महिना आहे. बुक्स पाहिजे तर बुक्स मिळू शकतील, काय प्रॉब्लेम नाहीये.
पण मी तुम्हाला काय करतोय सांगा, की 2 टेस्ट सॅम्पल टेस्ट देतोय, ज्याच्यामध्ये साधारण त्यांच्या याच्याप्रमाणे म्हणजे 24-30 पहिली ते 34 साठी 24 क्वेश्चन असतील आणि 5वी ते त्याच्या पुढच्या वेळेसाठी 30 क्वेश्चन असते. म्हणजे त्यांची जशी एक्झाम असते तशीच मी तुम्हाला फ्री मध्ये काय देईन, त्याचे 2-2 टेस्ट देईन, मॉक टेस्ट. सर एक्झामचा फॉर्म भरायचा लिंक तुम्ही शेअर करणार आहे? हो, जनरली काय करा सांगा, की त्याने काय सांगितलेलं आहे की बाबा त्यांचा एक फॉर्म असतो तो भरा, नंतर तुम्ही ईमेल करून त्यांना ट्रान्झॅक्शन करा. त्याच्यापेक्षा मी काय ऑप्शन करून घेतलाय, ऑप्शन त्यांच्याकडनं एक वेगळा ऑप्शन करून घेतलाय. माझ्याकडनं जे रजिस्टर होतील ते मला देतील पैसे ₹590 आणि ती फी मी काय करणार आहे, एकत्र त्यांचं काय करणार आहे, फाईल बनवणार आहे आणि ते त्यांना पाठवणार आहे. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरायची गरज पडणार नाहीये. ओके. जर तुम्ही मला चालेल सर. ₹590 पाठवले मला आणि मी जे काय डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही पाठवलं तर मी काय करणार, एक त्यांची तुमची फाईल बनवणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांना ते पाठवणार. त्यामुळे तुम्हाला वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाहीये. सर चालेल, 10वीच्या विद्यार्थ्यांना जमते का? काय ते 10वीच्या स्टुडंटला द्यायला जमते? तेच सांगतोय ना, हे कोणी देऊ शकतात, एक पहिली ते 12वी पर्यंत देऊ शकतात. फक्त यंदा तुम्ही कुठल्या वर्षी ह्याच्यामध्ये आहे, यंदा म्हणजे कुठली आता सध्या परीक्षा कुठली दिली, कारण थोड्यांचं काय झालंय सांगा, पुढच्या वर्षाचं पण चालू झालेलं आहे. ओके, सीबीएसई वगैरे त्यांचे काय झाले चालू झालेलं आहे, पण ते कन्सिडर करू नका. यंदा तुम्ही आता समजा 8वीतनं 9वीत जाताय तर 9वीची देऊ नका. परीक्षा आपण कुठली देणार सांगा, 8वीची देणार आहे. अच्छा अच्छा. ओके, आता 10th ला जाणार तर इकडे 9वीची द्यावं लागेल. आता 9वीची द्यावं लागेल. हा, हा. पण जनरली 9वी आणि 10वी साठी क्वेश्चन पेपर सेम असणार आहे. फक्त त्याचं मेरिट लावताना काय असणार सांगा, की 9वी साठी वेगळं 10वी साठी वेगळं असणार आहे. आणि कोणाला बोला ना, एक्झाम ऑनलाईन असणार आहे का? हा बोला ना, बोला. एक्झाम ऑनलाईन असणार आहे का? ऑनलाईन एक्झाम. तुमच्यापैकी कोण शिक्षक असेल तर तुम्ही हॅलो सर. हा बोला. वॉच करतो. सर ते काय बोलला तुला, ते कॅडेट तुम्ही तो फोटो पाठवला, तो कॅडेट वाला ना 9 to 10 चा तो दाखवणार का? त्याचा स्क्रीनशॉट काढतोय मी. स्क्रीनशॉट काढायला भेटला नाही मला. कुठला पाहिजे? 5 तो हा वाला तो. हा नाही तो 5th and 12th चा तो होता ना. हा हे पाहिजे का? 7 8 5th आणि 12th चा होता ना सर. हा, तुला सिलेबस पाहिजे का? नाही 9. हा पाहिजे. हा सर, हा वाला हा पाहिजे. हा सर, एक मिनिट. हा सर, झालं. थँक्यू सर. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? सर सिलेबस दाखवा ना एकदा. सिलेबसचा फोटो काढून घ्यायचा आहे. हा 7वी ते 12वीचा आहे बघा. थँक्यू सर. आणि सर एक्झामची डेट काय आहे? 6वीचा. सर एक्झामची डेट काय आहे? एक्झामची डेट ऍक्च्युली 30 एप्रिल पर्यंत देऊ शकतो, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून काय घेतलेलं आहे, आपले जे स्टुडंट आहेत ते 1st and 2nd मे ला देऊ शकतील एक्झाम. ओके. सर फक्त त्याच दिवशी का त्याच्या अगोदर पण? सर एक्झाम ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? ऑनलाईन. सर ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे. सर ऑनलाईन आहे ही. ऑनलाईन आहे, ऑफलाईन पण देऊ शकतो आपण. पण ऑफलाईन साठी एखाद्या स्कूलमध्ये हा सेंटर कुठे असणार तर? सेंटर तुम्ही घरून पण देऊ शकता. पण कानाचा कॅमेरा क्लास वगैरे लागेल तुम्हाला. कॅमेरा वगैरे ऑन करावा लागेल. हॅलो सर. हा बोला. सर ऐका ना, मी 1 मे ते 21 मे ना कॅम्पला जाणार आहे. मग त्याच्या पहिले पण आपण एक्झाम देऊ शकतो का? मी विचारतो त्यांना. ओके, विचारून सांगेन मी.
ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर. हा, बोला. हॅलो. हा, बोला ना. याचे मागच्या वर्षीचे काही टेस्ट पेपर भेटतील का? तेच मी तुम्हाला काय करतोय सांगा, 2 टेस्ट पेपर तुम्हाला ऑनलाईन मिळतील माझ्याकडनं. ओके, प्रत्येक याच्यासाठी समजा पहिली दुसरीसाठी 2 मिळतील, तिसरी चौथीसाठी 2 मिळतील, 6वी 7वी साठी, 5वी 6वी साठी 2 मिळतील. ओके. अच्छा, हे कुठं मिळतील म्हणजे ग्रुपवर का? ग्रुपवर जे आपल्याला जे रजिस्टर करतील ना त्यामध्ये घेऊन जा. ओके. तुम्हाला जसं ऑनलाईन सोडवता तसं तुम्हाला सोडवता येईल ती परीक्षा. ऑनलाईनच असेल ती. आमच्या ऍपमध्ये तुम्हाला 2 पेपर मिळतील त्याचे. ओके. तर आजच्या मीटिंगचं रेकॉर्डिंग पण सेंड करतो मी. ओके, पाठवतो. सर ते तुम्ही युरेका मेंबरशिपचा जो तुम्ही कोर्स घेतला ना त्याच्यामध्ये टाकता तुम्ही प्रॅक्टिस युरेका एज्युकेशनची ज्यांनी हे घेतली ना, मेंबरशिप घेतली, त्याच्यासाठी मी उद्या एक लेक्चर ठेवतोय. ओके, 9 ते 10 बहुतेक लेक्चर असे तुम्हाला आज हे मिळेल त्याचे. उद्या सकाळी तुम्हाला मेसेज मिळेल त्याच्यावर. ओके, त्याच्यामध्ये काय काय प्रोग्राम असतात ते कारण सगळ्यांना समजलं नाही ते उद्या मी एक लेक्चर घेतोय त्याच्यावर. ओके. ओके सर. चालेल सर. सर एकदा 9-10चा सिलेबस दाखवजा. धन्यवाद सर. जनरली तुमचा जो सिलेबस आहे ना तसाच आहे, फक्त क्वेश्चन तिथे वेगळ्या प्रकारे विचारले जातात. म्हणजे रेग्युलर आपण जसे फॉर्म्युला घाला आणि त्याचा आन्सर काढा असं नाही होणार आहे तिथे. जयंतराव सेंटे बोलायचंय तुम्हाला? बोला ना. हा सर, युरेका तर्फे काय गायडन्स किंवा असं काय होऊ शकतं का? काय ते? युरेका तर्फे काय म्हणजे बेसिक कसं एक्झाम किंवा असं युरेका तर्फे काय एखादं 9वी 10वीच्या ग्रुपसाठी असं सेशन होऊ शकतं का? आपण ट्राय करूया ट्राय. ओके. हा सर, म्हणजे कसं मुलं ह्या बाबतीत नवीन आहेत ना, मग तुमचा सपोर्ट असेल तर थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढेल. त्यासाठी काय म्हणतोय माहिती, यंदा आपण फक्त अनुभव घेण्यासाठी बसतोय. ओके, बोलून अनुभव घेण्यासाठी. आणि पुढच्या वर्षी आपण काय करतोय तर त्याच्यासाठी आपण वेगळं काय करूया, एखादा ग्रुप बनवून करता येईल. समजा यंदा 9वी जातोय त्याच्यासाठी करता येईल. तर आपल्याकडे सिलेबस मी बघितलं आणि क्वेश्चन पेपर बघितले ना, जर मुलांचे जर एखाद्या समजा 9वीतला मुलगा आहे त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर ती पेपर त्याला जड जाणार नाही. विदाउट परीक्षा अभ्यास तो काय करू शकतो, परीक्षा देऊ शकतो. पण त्याला सवय झालेली असेल की हा क्वेश्चन आणि हे आन्सर, तर त्याला नाही जमणार ते. लक्षात येते ना. त्याचा समजा आपण उदाहरणार्थ ट्रँगल बद्दल मला परफेक्ट समजलंय समजा, तर ट्रँगलवर कुठलाही क्वेश्चन त्याने वेगळ्या प्रकारे विचारला. मी तुम्हाला इथे ते क्वेश्चन पण दाखवलाय बघा. एक जर तुम्ही बघितला ना, हा सुद्धा जर बघितला तर हा 9वी 10वी साठी विचारलाय. पण तुम्ही काय म्हणणार सांगा, स्टुडंट काय म्हणणार की आउट ऑफ सिलेबस आहे म्हणणार आपण तो. पण जर आपण डोकं वापरलं तर डेफिनेटली अँगल काढू शकतो. पण असा कुठलाच क्वेश्चन तुमच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिसणार नाहीये. हा म्हणजे त्याचा अँगल काढायचा क्वेश्चन आहे. ओके, जे 9वीतले आहे त्यांनी ट्राय पण करायला हरकत नाही. याच्यावर कोण असतील ना त्यांनी ट्राय करा. बघा आपल्याला काय विचारलं समजा, हे 2 स्क्वेअर दिलेले आहे, हा अँगल 70 दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला हा अँगल विचारलेला आहे. दिसते सगळ्यांना? काय मोठं करू मी? दिसते सर. इथे बघा, हे 2 स्क्वेअर आहेत. तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना ब्रेक होतोय? नाही सगळ्यांनाच ब्रेक होतोय का? सगळ्यांनाच ब्रेक होत असेल तर माझा प्रॉब्लेम आहे, नाही तर तुमचा प्रॉब्लेम. आम्हाला क्लिअर आहे सर. हा, मग माझा काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथे बघा काय केलंय सांगा, 2 स्क्वेअर दिलेले आहेत, इथे 70 दिलेला अँगल. ओके, आणि आपल्याला हा अँगल काढायचा आहे. ओके, विचार करा बघा, इझी आहे क्वेश्चन. पण जर आपण कॉन्सेप्ट जर आपले क्लिअर नसतील तर डेफिनेटली हा कठीण वाटणार आहे आणि आपण म्हणणार की सिलेबस मध्ये नाही आपल्या.
ओके, मी सांगतो की हा क्वेश्चन जर 8वीतला मुलगा सुद्धा सोडू शकेल, कारण त्याचं पण हे काय झालेलं असतं, बेसिक त्याच्यामध्ये झालेलं असतं. ओके, हा सर. वरचा सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा इझी आहे क्वेश्चन, फक्त आपल्याला विचार वेगळ्या प्रकारे करावा लागेल त्याचा. सर एमसीक्यू मध्ये टेस्ट असणार का सॉल्व्ह करायला लागेल पूर्ण? ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर पहिला हा बोला. आन्सर बी वाटतोय. पहिल्याचा B वाटतो आन्सर बी तुम्हाला? वाटतोय. ओके, बघा पहिल्याचा आन्सर बी वाटतोय. हा B2. सर त्याचा आन्सर ई. अरे विचार करा, ग्रुपवर मग डिस्कशन करूया आपण त्याचा. सगळ्यांना विचार करू दे की रे. सर हम्म. म्हटलं सर तुम्ही ग्रुप वरती म्हणजे कधीपर्यंत पैसे भरायचे वगैरे ते सगळं टाकाल का मग माहिती? हा टाकतो. ओके चालेल. सर समर वेकेशन मध्ये आपल्या युरेका तर्फे काही कॅम्प किंवा असं काय रेसिडेन्शियल असं काही नियोजन आहे का? रेसिडेन्शियल कॅम्प आपला सिंधुदुर्गात असतो बघा. ओके, बर. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जवळजवळ सर. 4-5 दिवसाचा कॅम्प आहे तो. मी तुम्हाला ती ग्रुपवर पण पाठवेन. त्याचे पण डिटेल्स सर शेअर करा. ओके. हा सर. आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर जर आपण 9वीतून 10वीत जात असेल तर सर आपण एक्झाम 9वीची द्यायची का 10वीची द्यायची? 9वीचीच द्यायची, पण जनरली 9वी आणि 10वी मध्ये सेम असतं पेपर. 9वी आणि 10वी साठी सेम पेपर असणार, फक्त तुमचं मेरिट कन्सिडर करताना 9वीचं कन्सिडर केला. आता जर परीक्षा 9वीची दिली असेल तर तुम्ही 9वी मध्येच म्हणून फॉर्म भरा, 10वी म्हणून भरू नका. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 9वीच्या बॅच मध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, थँक्यू सर. आणि कोणाला विचारायचंय का? सर हा सर तुम्ही जो समर सर हा, तुम्ही बोल जो ना. समर वेकेशनचं बोलले ना 4-5 दिवसाचा कॅम्प होणार आहे, त्याची डेट काय आहे? मी पाठवतो ना, ग्रुपवर पाठवतो. म्हणजे सगळं डिटेल्स तुला ग्रुपवर भेटेल, मी ग्रुपवर पाठवतो. सर हे पेपर जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार का सर? म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हे जे क्वेश्चन दिले ना तसेच आहेत. 5 ऑप्शन असणार आहे, 4 नसणार. 5 ऑप्शन असणार आहे. ते मी स्टार्टिंगला पण दाखवलंय बघा, एक्झामचं स्वरूप कसं असतं ते. आणि सर किती प्रश्न असणार याच्यात? हे सांगितलंय की रे, एक ह्याच्यामध्ये 5वी ते 12वी मध्ये 30 क्वेश्चन असणार आणि 1ली ते 4थी मध्ये 24 क्वेश्चन असतात. बरं, धन्यवाद सर. आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर, स्कॉलरशिपचं कधी? स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम काय आहे की थोड्यांचे अजून परीक्षा चालू आहेत, त्यामुळे पालकांचे त्या थोडे आपलं सिलेबस आरामात संपणार आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, कारण परीक्षा थोड्यांच्या मुलांच्या चालू होत आहेत, ते म्हणतात की 15 एप्रिल पासून चालू होत आहेत. तरी पण मी काय करतोय, फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये एक लेक्चर घेतोच आहे आपण. ओके, ACL मध्ये जे आहेत त्यांचं उद्या एक लेक्चर असणार आहे, पहिला लेक्चर. ते मी पाठवेन त्या ग्रुपवर. आणि जे आपले युरेका एज्युकेशन मेंबर झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पायथॉन मी अवेलेबल करून गेलेला आहे, पण थोड्यांना ते वापरता येत नाहीये, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण मी उद्या एक लेक्चर ठेवलेलं आहे. 5th स्टँडर्ड साठी आपण जे केलं आहे त्यांचं नाही आहे ना आता सध्या? काय ते? 5th स्टँडर्ड साठी आपण जे त्यांचा हे केलेलं आहे. फर्स्ट वीक मध्ये मी बघतो, कारण मुलांच्या परीक्षा आहेत त्यामुळे परीक्षेला ते जास्त शाळेच्या परीक्षेला खूप वेळ देत आहेत. ओके, पण मला नाही वाटत की आठवड्यातनं 1 तास काढायला हरकत नाहीये परीक्षा असल्या तरी, असं मला वाटतं. पण तसं पालकांना नाही वाटत आहे. पालक म्हणतात की परीक्षा आहे, परीक्षा आहे करताय. ओके, ठीक आहे ना, काय आणि कोणाला काय विचारायचंय? एक चांगली परीक्षा आहे बघा, ज्यांना इच्छुक आहे त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही.
आणि त्याच्यासाठी माझ्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, पेमेंट करून तुमचं डिटेल पाठवू शकता. फक्त याच्यासाठी तुम्हाला ईमेल कंपल्सरी असणार आहे, लागणार आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा ईमेल आयडी असायलाच पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला सगळं त्यांच्यातर्फे काय येणार आहे सांगा, पासवर्ड वगैरे सगळं त्यांच्याकडून तर्फे येणार आहे तुम्हाला. ओके सर त्यांची लिंक पाठवणार का तुम्ही? जनरली लिंक म्हणजे काय करा माहितीये मला, मी काय करतोय सांगा की आपले सगळे स्टुडंट आहेत ते एकत्र करतोय मी. ओके आणि त्यांचे पैसे मी त्यांना एकदम भरतोय. नाहीतर तुम्हाला प्रत्येकाला काय करावं लागेल, तर फॉर्म भरावा लागेल, त्याचे पैसे भरल्याचे स्क्रीनशॉट काढावा लागेल, त्याचं ईमेल त्यांना पाठवावं लागेल, हे सगळं करावं लागेल. आणि बहुतेक स्टुडंट आपले आहेत ते रुरल भागातले आहेत, थोड्यांना ईमेल कसं वापरायचं ते पण माहित नाही आहे. ओके त्यामुळे मला परत ते काय करावं लागेल, समजा ईमेल करावं लागेल त्यांना, म्हणजे ईमेल कसं बनवायचं हे सगळं सांगावं लागेल. त्याच्यापेक्षा मी काय ऑप्शन केला की सगळ्यांचे आपण काय करू शकतो, त्यांना एकदम काय करू शकतो, पाठवू शकतो पैसे. मी पण जे प्रत्येकाचं नाव, कितवीला आहे, डिटेल्स मी त्यांना सगळं काय करणार आहे, पाठवणार. त्यामुळे जर हा बोला. तुम्ही असे याच्याबद्दल काही असे लेक्चर घेसाल का? मी ट्राय करेन, 20 मुलं जमली एका बॅच मध्ये तर मी ट्राय करेन. ओके ठीक आहे सर, थँक्यू. सर आता तुम्ही जे क्वेश्चन हा बोल सर, आता जे तुम्ही क्वेश्चन दाखवले ते ग्रुपवर सेंड करू शकता का? पाठवतो ना मी. ठीक आहे, थँक्यू. हा माझा बघा हे आहे, म्हणजे माझा जो कॉल करता तुम्ही ते किंवा ज्या ग्रुपवर मी ऍडमिन म्हणून आहे ना, तोच नंबर माझा काय सांगा जीपे नंबर आहे. फक्त जीपे 590 आपल्याला करावं लागेल. 500 फी आहे, पण त्याच्यावर ते 18% जीएसटी घेतात. म्हणजे 18 होतात, 90 ऍड करावे लागेल आपल्याला आणि टोटल आपल्याला 590 त्याला भरावे लागतील. ओके जर कोण इच्छुक असेल तर मला आधी जीपे करा, जीपे करून स्क्रीनशॉट पाठवा. ओके फक्त एवढं करा बघा, कारण एक बॅचला मी तुम्हाला अनुभव सांगतो, म्हणजे मुलं किती डोकं मुलांनी पार काढलं काय माहित नाही मला. काय झालं सांगा, एकाने मला जीपे केलेले पेमेंट, पण त्याने आपलं नावच पाठवलं नाही. नावच पाठवलं नसल्यामुळे मी काय केलं की ग्रुपवर पाठवले, मला एवढे पैसे मिळालेत आणि टाइम पण दिलाय 5 काहीतरी असं काहीतरी 13 मी टाइम दिलाय. ओके 5-13 मी टाइम दिला, पण त्या मुलाने काय नंतर आरामात त्याने काय केलं, पाठवलंय. आणि ते पाठवल्यावर दुसऱ्या एका मुलाने काय केलं सांगा, तेच स्क्रीनशॉट त्याच्यातला फक्त ट्रान्झॅक्शन आयडी काय केला, काढून टाकला आणि मला पाठवला आणि आपलं सगळं नाव पाठवलं. मी त्याला कॉल करतोय, बाबा तुम्हाला खरोखर पाठवलं तर बाबा ट्रान्झॅक्शन आयडी मला पाठव, तो पाठवायला तयार नव्हता. ओके त्यामुळे काय करा माहिती, तुम्ही जेव्हा पैसे पाठवणार तेव्हा ताबडतोब मला काय पाठवा, म्हणजे 5-10 मिनिटात काय करा पाठवा. कारण मी ग्रुपवर असा मेसेज पाठवला ना की थोडे त्याचा मुलं काय करतायत सांगा, मिसयूज करतायत. त्याने बरोबर 513 त्याचाच मला स्क्रीनशॉट परत पाठवला, पण त्याच्यामधनं ट्रान्झॅक्शन आयडी होता तो काढून टाकला. मग मी चुकून काय करू शकलो असतो सांगा, त्याने मला पैसे दिले असं समजून त्याचं नाव लिहिलं असतं. आणि ती अमाऊंट थोडी नव्हती, अमाऊंट होती ती 6000 होते ACL साठी. ओके त्यामुळे प्रत्येकाने काय करा, जर पैसे तुम्ही पाठवले तर 5-10 मिनिटांमध्ये ग्रुपवरच आपलं काय करा, नाव पाठवा. ओके किंवा मला पर्सनलवर तुम्ही ट्रान्झॅक्शन हे पाठवा, ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट पाठवलं तरी मला चालेल, ग्रुपवर पाठवण्यापेक्षा. ओके आणि कोणाला काय विचारायचं आहे सर? मला याचे रेकॉर्डेड मीटिंग मिळू शकेल मिळेल, का? सगळ्यांना मिळेल. ग्रुपवर जर असेल तर ग्रुपवर मी पाठवतो, या ग्रुपवर. थँक्यू. हॅलो हा बोला. हा सर, जे आपलं हे ग्रुप बनवलंय इस्रो युविकाचं, जे स्टार्टिंगला नाही का आपण हे ग्रुप बनवलं होतं, तुम्ही मेसेज टाकला होता. मग रजिस्ट्रेशन मी केलेलं आहे, पण त्याचा एक टेस्ट होता ना तुमचं 10 मार्क नंबरचं, 10 तुमचा एक लिंक आला होता तेव्हा, पण तेव्हा रजिस्टर झालं नव्हतं तिचं. मग ते टेस्ट तिने दिले नाहीये. मग ते आता लिंक भेटू शकतो का क्विज द्यायला? क्विज द्यायला त्याची लास्ट डेट 23/3 होती. त्या लास्ट डेट काय झालेली आहे, संपलेली आहे. ओके आणि आमचं क्विज होतं ते त्यांचं नाहीये, आमचं तुम्ही प्रॅक्टिससाठी मी दिलेलं. त्यांचं एक जे असतं ना ते सोडवायला पाहिजे होतं, नंतर डॉक्युमेंट अपलोड करा. पण आता त्याचा विचार करू नका, कारण त्याची डेट संपलेली आहे. अच्छा, कारण मी 23 चा आधीच तिचं रजिस्ट्रेशन केलं होतं.
पण मेलवर मला फक्त ते आलंय डिटेल्स, म्हणजे रजिस्टर केलंय ते मेसेज आलंय, बाकी काय आलं नाहीये की डॉक्युमेंट्स अपलोड करायचंय की काय करायचंय ते. हो, मी व्हिडिओ पाठवलेला त्याचा, तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे होता. सगळी मी माहिती दिली आहे, 2-3दा मी ते सगळं कसं कसं करायचं ते सगळं स्टेप दिलेल्या होत्या. ओके. आता विचार करू नका, त्याचा सोडून द्या विचार. 23rd लास्ट डेट होती, आता काही होणार नाहीये ते. ओके. ओके, आता काय नाही होणार का? आणि कुणाला काय विचारायचं आहे? मग आता हे तुम्ही कुठली परीक्षाचं बोलताय जे फी आता भरायची आहे ते? तुम्ही केव्हा जॉईन झाला या मीटिंगला? मी आता 9 वाजता नाही सॉरी 9:25 ला झाले. मग मी रेकॉर्डिंग पाठवतो, ते तुम्ही पाठवा बघा. ठीक आहे चालेल. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? जे लेट जॉईन झाले त्यांना मी सगळं एक्सप्लेन परत करू शकणार नाही, त्यांना व्हिडिओ घेऊन दिलाय, त्यांनी रेकॉर्डिंग बघावं. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? ओके. तर ज्यांना वाटतंय की बाबा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन मला सोडवायला आवडेल, आणि नक्की ह्याच्यामध्ये भाग घ्या, कारण जवळजवळ 100 पेक्षा जास्त देशातील मुलं याच्यामध्ये भाग घेत आहेत. ओके. आणि त्यांना बऱ्यापैकी त्याचा ऍडव्हान्टेज पण मिळत आहे. ओके, चालेल. आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर इथे मी थांबतोय. बोला, कोणाला काय विचारायचं आहे? आणि चला मग मी थांबतो. ओके. ज्यांना इच्छुक आहे त्यांनी मला हे करा, पेमेंट करा, तुमचं डिटेल्स पाठवा. ओके, चालेल. चला मग, थँक्यू. बाय सर, गुड नाईट.